आज टीम डेव्हिडला बघून असं म्हणत असतील, ही इनिंग बघून मुंबई इंडियन्सचे फॅन्स तर नक्कीच म्हणतात की मुंबई इंडियननी याला रिलीज काय केलं. त्याचं उत्तर समाधानकारक उत्तर भेटलं नाही मुंबई इंडियन्सच्या फॅन्सला आणि मला सुद्धा. पण आज जी इनिंग टीम डेव्हिड खेळायला ना, ब्रिलियंट इनिंग होती. तुम्हाला हॅट्स ऑफ करावं लागेल टीम डेव्हिडला, कारण शेवटच्या 3-4 ओव्हरमध्ये आरसीबीने असं भन्नाट बॅटिंग केली आहे की जो स्कोर 250 प्लस गेला आणि 250 रन सीएसकेची ही टीम चेस करेल. अवघड आहे. अवघड म्हणण्यापेक्षा अशक्य आहे, कारण टीमनी बिलो ॲव्हरेज परफॉर्मन्स केले. सीएसकेनी बॉलिंग घेतली आणि आरसीबीला म्हटले बाबा तुम्ही बॅटिंग करायला या. पॉवर प्लेमध्ये विराट कोहली आणि फिल शॉटनी चांगला स्टार्ट दिला, बट तसे रन आले नाहीत. आज विराट कोहली पण लवकर आउट झाला. त्याच्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि रजत पाटीदार यांनी एक चांगली पार्टनरशिप केली, रन रेट वाढवला आणि त्याच्यानंतर फायनल टच जो होता तो टीम डेव्हिडने दिला. ती टीम डेव्हिडची इनिंगच होती, ती बघून असं वाटलं की यार मुंबई इंडियननी याला रिलीज काय केलं. इतका बढिया फिनिशर होता. एक शॉट तर त्यांनी ग्राउंडच्या बाहेर मारला 106 मीटरचा. एकाच ओव्हरमध्ये 30 रन काढले. चेन्नईची बॉलिंग आज खूप ॲव्हरेज होती. 3 बॉलर असे होते त्यांनी एका ओव्हरमध्ये 20 पेक्षा जास्त रन दिले. 3 ओव्हर अशा झालते जिथे एका ओव्हरमध्ये 21 रन आलते, एका ओव्हरला 23 आलते आणि एका ओव्हरला 30 रन आलते. जी टीम 3 ओव्हरमध्ये 70 रन देते त्या टीमचा परफॉर्मन्स यापेक्षा अजून काय वेगळा असेल. आणि सीएसके वन साइडेड हारली. बॅटिंगमध्ये संजू सॅमसननी काही केलं नाही. ऋतुराज गायकवाड आज लवकर आउट झाला. आयुष मात्रे सुद्धा काही जास्त करू शकला नाही. येस, सरफराज खानने एक ब्रिलियंट 50 मारली. त्याच्यानंतर जेमी ओव्हरटननी खाली एक चांगला कॅमिओ खेळला, बट तो इनफ नव्हता, कारण 250 रन जेव्हा बोर्डवर असतात तेव्हा प्रेशर असतं आणि आपण बघितलं सीएसके ते प्रेशर हँडल करू शकले नाही आणि वन साइडेड मॅच झाला. आरसीबीनी ब्रिलियंट मॅच जिंकला आणि आरसीबी फॅन्स आणि क्रिकेट फॅन्स आज भरपूर एंटरटेनमेंट झालंय. पहिला मॅच होता लखनौचा आणि हैदराबादचा. तिथे हैदराबादच्या पॉवर प्लेमध्ये जेव्हा बॅटिंग करत होते हैदराबाद, त्यांच्या पॉवर प्लेमध्येच 3 विकेटा गेल्या होत्या. ऑलमोस्ट विषय संपला होता. पण तिथे रेड्डी आणि हेनरी क्लासन यांनी एक चांगली पार्टनरशिप केली आणि स्कोर जो होता तो 150 प्लस नेला. पण हैदराबादच्या ग्राउंडवर 150चं टार्गेट तुम्हाला सगळ्यांना माहिती, 157चं टार्गेट होतं, ते इनफ नाहीये. इझी होतं. वन साइडेड झालं असतं. एडन माक्रम चांगला खेळत होता, मिचेल मार्श आज चालला नाही, रिषभ पंत शेवटच्या ओव्हरपर्यंत टिकला आणि मॅच जिंकून दिलं. एक मिनी कोलॅप्स आला होता एलएसजीच्या मॅचमध्ये, बट जसं मी म्हटलं रिषभ पंत शेवटपर्यंत टिकला आणि मॅच जिंकून दिली. शेवटच्या 2 ओव्हरवरती खेळ गेला होता. फॅनना असं वाटत होतं की काल जशी मॅच झाली राजस्थान आणि जीटीची, आज तशीच मॅच होईल. शेवटच्या 2 ओव्हरती मॅच आला होता, बट तिथे 2 बॉलर होते. आजच्या मॅचमध्ये एलएसजी कडून 2 बॅट्समन खेळत होते आणि ते प्रॉपर बॅट्समन होते. त्याच्यात एक आपला स्टार रिषभ पंत होता आणि त्यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलला चौका मारला आणि मॅच जिंकून दिला. एलएसजीचा कॅप्टन म्हणजे आपला रिषभ पंत पण हॅपी होता आणि त्यांचे ऑनर सुद्धा हॅपी होते. एकंदरीत आजचा संडे होता, त्या संडेमध्ये क्रिकेट फॅनला खूप आनंद भेटला, फुल ऑफ एंटरटेनमेंट. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा.